तर नंदुरबार जिल्ह्यामध्ये एप्रिल मे महिन्यानंतर सुद्धा उष्णतेची तीव्रता तितकेच कायम असल्याचं चित्र आहे। जून महिना सुरू होऊन सुद्धा तापमानाचा पारा 40+40 अंश सेल्सिअसच्या आसपास स्थिर असल्यानं नागरिक हैराण झालेले आहेत। दरवर्षी राज्यासह जिल्ह्यामध्ये 7 जून नंतर मान्सूनचं आगमन होत असतं, मात्र यंदा मान्सून उशिराने दाखल होण्याची शक्यता व्यक्त होतीये आणि त्यामुळे उकाड्यामध्ये आणखी भर पडली आहे। नंदुरबार जिल्ह्यात यावर्षी तापमानाच्या पाराने चांगलाच कहर केला होता। तसंच मे महिन्यात 45 अंश पर्यंत तापमानाचा पारा गेला होता। मात्र आता जून महिना लागला आहे। जून महिना लागला असला तरी देखील आज तापमानाचा पारा हा 40च्या घरात आहे। तसेच साधारणतः दरवर्षी 7 जून पर्यंत पाऊस हा दाखल होत असतो। मात्र यावर्षी अल निनोचा प्रभाव राहणार असल्यामुळे पावसाळा जो आहे तो काहीसा लांबणीवर गेला आहे। याचमुळे आता तापमान देखील जून महिन्यातही वाढत आहे। याचमुळे आता पाऊस जो आहे ते 15 जून नंतर येणार असल्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे। याचमुळे आता काही दिवसात आणखी तापमानाचा पारा हा वाढणार असल्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे। साधारणतः हा गुजरात राज्याला जोडणारा महामार्ग आहे। कुठेतरी या महामार्गावर वर्दळ जी आहे ते मोठ्या प्रमाणात कमी झालेली असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे। रस्ते निर्मनुष्य झाले आहे। सामान्य नागरिकांच्या जनजीवनावरती मोठ्या प्रमाणात वाढलेल्या तापमानाचा असर जो आहे ते आपल्याला पाहायला मिळत आहे। आफताब खान, पुढारी न्यूज, नंदुरबार।